घड़ी हर को ध्यान धरे वासर भर जीग जोग जप। आता आपण यज्ञ पाहिले, किती पाहिले? 30 प्रकार पाहिले, त्याच्यातले मुख्य 19 पाहिले, 19 मधले पुन्हा 5 पाहिले, 5 मधले पुन्हा 2 पाहिले. आता एवढं करायची गरज आहे का आपल्याला? काय करायचंय? मस्त गादीवर बसायचं आणि एक 20 मिनिटं स्मरण करायचं, तुल्य बळे तुल्य बळे. आणि हे मिळायला भाग्य लागतं. भाग्य भाग बिना कोई चीज न पावे, भाग बिना कोई चीज न पावे, गुण बिन कछु न जाने हो, यूं जड़ी जंगल में हो तेरी, इनको तो नहीं हो पिछाने हो. बघा किती भाग्य आमचं आहे की आम्ही फक्त 20-22 मिनिटं भजन करतो आणि इतके हे लोक यज्ञ करतायत. याच्यापेक्षा जास्त फळ या 11 मिनिटाचं आणि 22 मिनिटाचं आहे. तरुण पिढीला मी आव्हान करेल, जे जे या ठिकाणी माझा आवाज ऐकतायत, घरी बसले असतील किंवा कुठे बसले असतील, जिथे ऐकत असतील त्यांनी विचार करावा. जसा आपण व्यापार करतो त्यात फायदा पाहतो की पाहतो, असाच भक्तीमध्ये सुद्धा फायदा बघा. आमचे हे जे वाडवडील जे सोडून गेले आमचे धन, हे खूप महत्वाचं धन आहे. जर तुम्ही फक्त 11 मिनिटं स्मरण करत असाल आणि जगाचे लोक जर इतके यज्ञ करत असतील तर त्यापेक्षा तुम्ही सर्वोत्कृष्ट आहात. हे आदि सद्गुरु, सर्व आत्म्यांचे सद्गुरु, सर्व सृष्टीचे सद्गुरु, सद्गुरु सुखराम महाराज सांगतात. काय म्हणतात गुरु महाराज? एक घडी आधी घडी हर को ध्यान धरे वासर भर जीग जोग. आता जीग पाहिले, आता योग. आता योग किती आहे? गीतेमध्ये कृष्णाने किती योग सांगितले? 18 सांगितलं ना. कोणते कोणते? राजयोग, कर्मयोग, संन्यास योग, सांख्य योग, विज्ञान योग, ज्ञान योग, ध्यान योग, आत्मसंयोग, ब्रह्म योग, विभूति योग, रूप दर्शन योग, भक्ति योग, क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग, त्रिगुण विभाग योग, पुरुषोत्तम योग, देव सुर संपत विभाग योग, श्रद्धात्रय विभाग योग आणि 18वा आहे मोक्ष योग. मोक्ष म्हणजे काय आपण पाहिलं? जिथे सुखही नाही आणि दुःखही नाही. एवढे 18 योग करून कशा ठिकाणी जायचं आपल्याला? जायचंय का? कोणाकोणाला जायचं? हातवरती करा. नाही जायचं ना? जायचं कुठे आपल्याला? परम मोक्षामध्ये जायचं आपल्याला. एवढे 18 योग केल्यानंतर सुद्धा या जीवाची 84तून सुटका झालेली नाही. कारण एवढं केल्यानंतर आमचे कर्म जे आहे हे कर्म कापले जात नाही. आणि हा एक योग आमच्याकडे असा आहे की ज्याच्याने आमचे कर्म सहजामध्ये कापले जातात. संत म्हणतात, मुनि वशिष्ठ से पंडित ज्ञानी शोध के लगन धरी,
मुनि वशिष्ठ से पंडित ज्ञानी शोध के लगन धरी सीता हरण मरण दशरथ को सीता हरण मरण दशरथ को वन में विपत्ति परी करम गति टारे नाहि टरी तारे नाहि टरी करम गति टारे नाहि टरी पांडव जिन के रहे सारथी यदुकुल नाश करी। ज्या कृष्णाने हे 18 योग सांगितलेले आहे गीतामध्ये त्याचा यादव कुळाचा नाश झाला। ही काय होती? ही कर्मगती होती। आणि गुरु महाराज काय म्हणतात? जू तेरा पाप कर्म कट जावे जू तेरा पाप कर्म कट जावे मीटे जन्म जुग फेरा वो केवल राम रटो मन मेरा। हे रामनामाचा कसा फायदा? बेटा पाणी ठेवून दे बेटा, ज्याला लागेल तू फिरत राहशील पण लोकांचं लक्ष तिकडे राहील, तू पाणी ठेवून दे बेटा, ज्यांना लागेल ती घेऊन दे। सत्संगामध्ये कृपा करून कोणी डिस्टर्ब करू नका, ना ते पाया पडायचं ना ते पाणी वाहणे। गीतेमध्ये हे 18 योग सांगितलेले आहेत आणि एवढा सगळं केल्यानंतरही जीवाचा जन्म मरण जे आहे हे मिटत नाही। आता हे 18 योगाच्या पलीकडे ब्रह्माचा सांख्य परत वेगळा आहे की नाही? शिवाचा हठयोग जो आहे हा वेगळा आहे। विष्णूची 9व्या भक्ती ही पुन्हा वेगळी आहे। अहो किती किती कर्मकांड या जगात भरलेले आहेत। मुनि वशिष्ठ से पंडित ज्ञानी शोध के लगन धरी सीता हरण मरण दशरथ को वन में। रामचंद्र आणि सीतामाई दोघांचं लग्न, चांगले चांगले प्रकांड पंडित त्या ठिकाणी पत्रिका काढण्यासाठी होते ना। वशिष्ठ मुनी होते, मोठे पंडित ज्ञानी होते। एवढं शोधून त्यांनी त्यांच्या लग्नाची घटिका काढली आणि परिणाम काय झाला की सीता हरण मरण दशरथ को वन में। आणि संत काय सांगून गेले? जब ही नाम हृदय धर्या जब ही नाम हृदय धर्या भयो कर्मा को नाश मानो ठिनगी आग की पड़ी पुराने घास। आदि सद्गुरु सुखरामजी महाराज म्हणतात इस्तु आगे फूस गेता जल आगे क्या इस्तु आगे फूस के जल आगे क्या युनव जगागे कर्म हमारा जाय इसी विध भाग सतगुरु तारेगा भव सागर के माये पार उतारेगा। तारेगा ते सद्गुरु तारेगा। आमचं मोठं महत्व भाग्य आहे की आम्हाला असे सद्गुरु मिळाले आणि या सर्व गोष्टीतून आमच्या सगळ्या गोष्टीतून सुटका झालेली आहे बघा। नाही तर चांगल्या चांगले जे अवतार देही धराया वेविशीस नवावे गुरु महाराज म्हणतात, ज्यांनी या ठिकाणी अवतार धारण केला यांना सुद्धा कर्मगती टळली नाही। त्यांच्या पुढे आपण काय होतो? आता या ठिकाणी माझ्या माता भगिनी बसल्या आहेत बघा। तुमचं भाग्य आणि सीतेचं भाग्य तुम्हाला एक कंपेअर करून दाखवतो बघा।
सीतामाई कोणाची मुलगी होती? जनक राजाची, राजाची पुत्री होती. लग्न कोणाशी झालं? राजाची, राजा म्हणजे राजकुमारशी झालं. आणि काय झालं? लग्नानंतर ज्या दिवशी राज्यात बसायचं होतं, राज्य कारभार बसायला, तेव्हा 14 वर्ष वनवास भोगावा. जसं तसं करून वनवासामध्ये गेली बिचारी. काय झालं? रावण आला, तो घेऊन गेला. मग परत शोधाशोध सुरू झाली. जेमतेम करून शोधून आणलं. आणल्यानंतर त्या धोब्याला कुठून दुर्बुद्धी सुचली. त्याने परत काहीतरी कळ लावली. परत बिचारी गरोदर असताना वनामध्ये. इतकं दुःख तुमच्या वाटेला आहे का? किती भाग्यवान आहे आपण, मला सांगा तुम्ही. आणि सगळ्यात भाग्यवान काय की आम्हाला असे संत मिळाले की ज्यांच्याकडे हे नियमशर रूपी धन होत. एक घड़ी आधी घड़ी हर को ध्यान धरे वासर भर जिग जोग जप को नाही करे. आपण जे तासभर भजन करतो, अर्धा तास भजन करतो, 20 मिनिटं भजन करतो, त्याचं बघा किती ते किती श्रेष्ठ आहे. की आपण यज्ञ बघितले, इतक्या यज्ञापेक्षा आपलं स्मरण जे आहे हे अतिउच्च कोटीचं आहे. त्याच्यानंतर आपण 18 योग बघितले, मोक्ष योग बघितला, त्याच्यापेक्षा आपलं जे भजन आहे हे अतिउच्च कोटीचं आहे. पुन्हा ब्रह्माचा सांख्ययोग आहे. कशा पद्धतीने असतो तो? एवढं सगळं करून त्या ब्रह्माने स्वतःमध्ये येण्याचा रस्ता भक्त आपल्याला दाखवून दिला. आणि त्यासाठी किती कष्ट करावे लागतात? अष्टो प्रहर एका ब्रह्मशी लिव लावावे लागते. सर्व जीवांमध्ये ब्रह्म बघावा लागतो. जोही आत्मा आपल्या दृष्टीमध्ये येईल त्याला देव मानावा लागतो. द्वेष, निंदा, वैर भाव हे काही ठेवावं लागत नाही. सेवा करायची असेल तर ती निस्वार्थ सेवा करावी लागते. पाप पुण्य जे आहे हे एक समान मानावं लागतं. करणे कर्म जे आहे हे स्वतःही करायचं नाही आणि दुसऱ्यालाही करू द्यायचं नाही, त्याला मनाई करायची नाही. आदीमध्ये त्या ब्रह्मच्या ऐवजी अन्य कुणाचेही भक्तिभाव करायची नाही. 4 खाणींमध्ये जो जीवांचा पसारा आहे त्या सर्वांमध्ये ब्रह्म आहे असं जाणून द्वितीय भाव धरायचा नाही. माया आणि ब्रह्म एकच आहे असं मानून चालायचं. जसं समुद्र आणि त्याची लहर, लहर म्हणजे समुद्र, समुद्र म्हणजे लहर, असे सगळे जे जीव आहेत हे ब्रह्म आहेत. म्हणून एवढं सगळं केल्यानंतर जाणार कुठे? ब्रह्माच्या सतलोकामध्ये. किती दिवस त्या ठिकाणी राहणार? जेवढं पुण्य आहे, जेवढं सुकृत आहे तितके दिवस तुम्हाला ठेवतील. पुन्हा तुम्हाला या ठिकाणी 84 मध्ये यावं लागेल. मग इतकं सगळं करायचं की 11 मिनिटं भजन करायचं? किती सोपं करून ठेवलंय. जर एखाद्याने विचार केला की हा समुद्र आहे, समुद्र, हा समुद्र मला पोहून जायचा आहे, शक्य आहे का कोणाला? आणि ते जर एखाद्या नावेचा किंवा एखाद्या जहाजाचा आधार घेतला तर काय होईल? अगदी सहजामध्ये आम्ही पार होऊन जाऊ. गुरु महाराजांचं जे ज्ञान आहे हे समजून घ्यावं लागतं आम्हाला. जोपर्यंत या गोष्टीला समज, अर्थात आम्ही समजलेलो त्या ठिकाणी, निसर्ग भाग नाही, नवीन लोकांनी सगळ्या या ठिकाणी जुन्याच आहेत. परंतु मी तुम्हाला अंतर दाखवतोय की जगाचे लोक जे करतायत आज आणि आपण जे करतो आहोत हे किती महत्वाचं आहे आणि किती श्रेष्ठ आहे.
आणि हे करत असताना जर आम्ही निर्मलता ठेवली नाही तर पुन्हा पुन्हा आम्हाला या ठिकाणी यावं लागेल. कारण फक्त ज्ञानचर तुमच्याकडे असून उपयोग नाही, ती निर्मळता आमच्या सोबत आली पाहिजे. काय म्हणतात संत? संग चले सोई धन है संतो, छूट जाए सोई माया. संग चले सोई धन है संतो, छूट जाए सोई माया. करो तैयारी ऐसे धन की, करो तैयारी ऐसे धन की, जो नहीं होत पराया हो, जो नहीं होत पराया हो. संग चले सोई धन है संतो, छूट जाए सोई माया. काही संग्रह करू नका या ठिकाणी. जेव्हा गुरु महाराज गेले तेव्हा सुखसाराजी महाराज होते. सुखसाराजी महाराज आणि सुखसाराजी महाराजांना वाटलं की गुरु महाराजचं जे घर आहे आपण त्या ठिकाणी मोठा रामद्वारा करूया. लक्षात ठेवण्यासारखा विषय आहे, समजून घेण्यासारखा विषय आहे. मग जेव्हा रिक्षालावून माताजी परत आल्या, रणछोडजी त्यांना घेऊन आले आणि मग सुखसाराजी एक दिवस गेले माताजींकडे आणि म्हटले की माताजी, हे जे घर आहे आपलं, आपण याला या ठिकाणी गुरु महाराजांचं स्मारक करूया आणि मोठा रामद्वार या ठिकाणी आपण बनवू. माताजींनी एकच सांगितलं की मला ते सांगून गेले की मी गेल्यानंतर माझ्या मागे माझी गादी, माझा रामद्वारा, माझ्या पगल्या, माझी काठी, माझे जोडे असं काहीही ठेवायचं नाही. कारण एकदा संत गेला तो गेला इथून, तो तर अमर लोकात गेला आणि इथे आपण त्याच्या वस्तू ठेवून बघून काय मिळणार आपल्याला त्यातून? गुरु मानियाला धरडा म्हटले. काय म्हटले? हा धरडा आहे सगळा. आता जेव्हा सुखसारणजींना हा विषय कळला की माताजी नाही म्हणतायत, त्यांनी सांगितलं ठीक आहे माताजी, काही हरकत नाही. आणि ते बाहेर पडले आणि असे थोड्या अंतरावर गेल्यानंतर मनातल्या मनात म्हटले ते की काही हरकत नाही, माताजी किती दिवस राहणार आहे, आपण बघून घेऊ. आणि ती गोष्ट अंतर्यामी त्या मातेला कळली. तिने सांगितलं, सुखरान इकडे, तू काय म्हणतो की मी गेल्यानंतर तू या ठिकाणी हे बनवशील, जोपर्यंत तू जात नाही तोपर्यंत मी जाणार नाही. हा कोणाचा शब्द होता? मातेचा शब्द होता, गुरु महाराजांच्या पत्नीचा शब्द होता. आणि घडलं नेमकं तसंच. सुखसारणजी गेल्यानंतर माताजींना कळलं की सुखसारण गेला आणि तिने सांगितलं सुनांना, बाई माझं गारून पाणी ठेव, आता माझी जाण्याची वेळ झालेली आहे. याला म्हणतात संत. आणि आम्ही या ठिकाणी काय करतो? आम्ही रामद्वारे बनवतोय, त्या रामद्वारा वाढवण्याचा प्रयत्न करतोय, आपल्याकडे नसेल तर दुसऱ्यांकडनं घेतोय. या गोष्टी करायची गरज आहे का आपल्याला? कोणी सांगून गेलं का तुम्ही रामद्वारा करा म्हणून? आणि त्याच्यासाठी हात पसरायचा लोकांकडे कितपत योग्य आहे हे माझ्या बुद्धीला पटत नाही. हा, बाकी ज्यांना करायचं त्यांनी करावं, तो विषय वेगळा. कारण प्रत्येक जण स्वतःचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाचे विषय वेगळे असतात, नाही त्यातला भाग नाही. परंतु या गोष्टी करायची गरज नाही. कारण कोणत्याही बघा, आपण जे करतो आहोत ना, हे करायला आपल्याला कोणी सांगितलेलं नाही. पहिली गोष्ट तर भजन करा, स्वतः तरुण निघून जा. कारण गुरुमाने सांगितलंय, जो जो जीव तुम्हारो होई तुमसे कधी न विचरे काही. जो जो तुमचा जीव असेल ना त्याला गुरु महाराज तुमच्यापर्यंत आणतील. आपण म्हणू की नाही, मी जीवांना तारेल, मी लोकांना ज्ञान सांगेल, मी लोकांना तारून घेऊन जाईल,
मी लोकांचं असं करेल, मी रामद्वारा बांधेल, मग माझ्या रामद्वारामध्ये लोक येतील, मग त्या ठिकाणी भजन चालेल, मग त्या ठिकाणी हे करतील. अहो माझी कमाई काय? करायचं तर स्वतःच्या बेसवर करायचं, लोकांच्या बेसवर का करायचं? आपण अगदी स्पष्ट मत आहे माझं. बोलायला खूप काही आहे, परंतु वेळ झालेली आहे माझी, आणि या ठिकाणी मी माझे 2 शब्द जे आहेत हे थांबवतो. माझ्या बोलण्याने जर बंदो मेरे प्राणी सतगुरु चरण वंदो, सतगुरु चरण वंदो मेरे प्राणी, सतगुरु चरण वंदो, जितो को सत ज्ञान बतावे, जितो को सत ज्ञान बतावे, कछुअन राखे चंदो, कछुअन राखे चंदो रे प्राणी, सतगुरु चरण वंदो, सतगुरु चरण वंदो मेरे प्राणी, सतगुरु चरण वंदो। आदि सद्गुरु सुखराम जी महाराज ने धन्य हो, धन्य हो। राम सभा में राम।